नमस्कार. मी आज नारायणगाव येथील यात्रेसाठी मी आज आलेलो आहे. आजचं यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे तमाशाची महाराणी मंगलाताई बनसोडे सह नितीन बनसोडे करोडीकर यांचा तमाशा नारायणगावमध्ये आहे. या तमाशाचं वैशिष्ट्य म्हणजे या तमाशाला आज महाराष्ट्रात ख्यातनाम तमाशा म्हणून पाहिला जातो. विशेष म्हणजे या तमाशामध्ये उत्तम असं नितीन बनसोडे हा उत्तम सोंगाणा म्हणून काम करतोय आणि मंगलाताईला विठाबाईची वारस म्हणून आज तिला मान्यता मिळाली आहे. आणि खरोखर आज त्यांचा या मान्यतेचा त्यांनी त्याचं चीज केलंय. विठाबाईंची कन्या आणि विठाबाई आणि मंगलाताई बनसोडे यांना पाहिलं तर असं वाटतं की अजूनही विठाबाई जिवंत आहे. ह्या लोककलेमध्ये आज मी मंगलताईला भेटायला आलो आहे. मंगलताई नमस्कार. नमस्कार. दरवर्षी आपण एकदा आपली भेट होते नारायणगावमध्ये. आणि आज ह्या तमाशाची परिस्थिती जी आहे यासाठी मी खास तुम्हाला विचारायला की तमाशाची परिस्थिती कशी आहे, हा तमाशा कसा आहे महाराष्ट्राचा, त्याच्यावर परिस्थिती यासाठी आपण काय केलं पाहिजे सरकारने याचं तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? तमाशाची आता सध्या तर परिस्थिती फार बिकट झालेली आहे. कसं काय की आचारसंहिता पण लागलेली आहे. त्यातून दुष्काळ, प्रत्येक ठिकाणी दुष्काळ आम्हाला आडवा आला, आचारसंहिता आडवी आली. त्याच्यामुळे मोठे मोठे नेमकं चैत्र महिना जास्त असतो ना, हा तमाशा पडायचा एक जीव असतो. अगोदर 4-5 महिने तिकतूर का आम्हाला धंदे होत नाही. आणि पहिल्यावणी जे तिकतूर कार्यक्रम व्हायचे ना ते आता होत नाही. मोबाईल चॅनलवर कार्यक्रम सगळे बघायला लागलेत. म्हणून ही जी शेवटचा चैत्र महिना जे असतो म्हणजे चैत्र पौर्णिमा म्हणा, कालाष्टमी म्हणा, ही वैशाख पौर्णिमा पर्यंत आमचा जी धंदा जो असतो ना हा धंदा कमीत कमी मार बसायला लागलाय. जिथं जाऊ तिथं सुपाऱ्या काय कॅन्सल व्हायला लागल्यात. आमच्या गावात तमाशाला परवानगी नाही. ते म्हणतात आमच्या गावात तमाशाला परवानगी नाही. इथे 10 वाजेपर्यंत तमाशा करा, 9 वाजेपर्यंत तमाशा करा. हे आम्ही तमाशा फळांनी काय करायला पाहिजे या गोष्टीला? आम्ही शासनाकडे बोलणार ना की आम्ही तमाशावाल्यांनी काय केलं. सगळं जुगार राज्य वगैरे सगळं चालू राहतात. दारूचं दुकानं चालू राहतात. एकांचं हे चालू होतं. मग तमाशा कलावंतालाच का बंदी आणलेली आहे? तमाशा फळांनाच का बंदी आणलेली आहे? काही मला असा प्रश्न आहे की जे आज तमाशा कलावंताला जी सरकारने ऊर्जा अवस्था दिलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, पण आज ते तमाशाचं जतन होत नाही. सरकारचं जे मानधन मिळतं, सरकारचं जे पॅकेज मिळतं आज ते कुठेतरी कमी तुम्हाला मिळतं असं मला वाटत नाही. आतापर्यंत आम्ही फक्त मोदी सोडून सगळ्यांची उमरेची जाऊ दे आम्ही फड मालकाने सर्वच जेवढे तमाशे म्हणजे जेवढे मोठे मोठे फड मालक आहे म्हणजे रघुवीर खेडकर म्हणा, पांडुरंग बोळे म्हणा, मालती इनामदार म्हणा, संध्या माने म्हणा, इथे भाऊ माझ्या आईच्या तमाशाचं नाव असते तमाशे निघतंय ते त्याचे काय फड मालक आम्ही सर्वांनी संभाजीराजे म्हणा हे सर्वांनी आम्ही प्रत्येक मंत्र्यांचे उंबरे झिजवले की आमचं जे पॅकेज बंद झाले ते पॅकेज पण चालू करा. आमचे जे मानधन आहे ते पण मानधन वाढवा. पण आमची कुणीही गैर केलेली नाही, कुणी कदर केली नाही. आम्ही लॉकडाऊन पडल्यापासून आम्ही उंबरे झिजवले तर आज तागायत. पण आतापर्यंत तमाशाला जे कोरोना काळाची वाईट परिस्थिती आली होती त्यातून तुम्ही जे प्रयत्न केले, रघुवीर खेळकर आहेत, संभाजीराजे जाधव आहेत, या सर्वांनी खूप मोठे प्रयत्न केले कलावंतांना जिवंत ठेवण्यासाठी. तर हिच्यामध्ये ज्यानंतर जे सरकारने तुमची काळजी करायला हवी होती ती काळजी सरकारने घेतली का? घेतली नाही, अजिबात घेतली नाही काळजी. फक्त आता 2-2 लाखाचे पॅकेज दिले सगळ्याला. हे 2 लाखाचे पॅकेज काय पुरणार आहे? प्रत्येक तमाशापाड्यामध्ये 100-100 माणूस असते. काय त्यांना पुरणार आहे कलावंताला पैसे? आणि आता पहिल्याने लोककलेला धंद्याला मार बसलेला आहे. ही लोककला जीवन ठेवण्याकरता शासनानेच आम्हाला मदत केली पाहिजे. शासनाने आमचं पॅकेज याचे चालू केले पाहिजे. सावकार लोक आम्हाला दिवसा पण जगू देत नाही, रात्री जगू देत नाही. त्यांना हे व्याज द्यावाच लागतं, त्यांचे पैसे द्यावाच लागतात. त्याला मी काय करणार सांग? म्हणजे आमचे सगळे तमाशा फड मालक कंटाळलेत. कलावंत समजा कलावंत जगतो. बरं आम्ही चांगलं असू तर कलावंत जगणार. आम्ही जर चांगलं नाही, आम्हाला जर नुस्कार होत तर कलावंत कधी जगणार? असं होते. तर शासनाला माझी एकच विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही सगळे कामं करीत आला, सगळ्यांचं हे झालं, पण आता आमची जे पॅकेज अडकले ते पॅकेज चालू करावं आम्हाला आणि आम्हाला वर्षाला पॅकेज तमाशा फळांना द्यावं अशी माझी विनंती. आणि मानधनामध्ये वाढ पाहिजे. आता 5,000 वाढ केली आहे, ती का अजून वाढ झालेली नाही.
ते पण करावं ही माझी विनंती आहे. दुसरा एक असा मुद्दा येत आहे की दरवर्षी म्हणजे नेहमीपूर्वी लोकांना तमाशा कलावंत हा वगनाट्य सादर करायचा, परिपूर्ण तमाशा हा लोकांना सादरीकरण व्हायचं. हो, आता तो वगनाट्य हा प्रकार संपलाय आणि त्याच्या ऑर्केस्ट्रा हा भरला जातोय असा काय अभ्यासकाचं मत आहे. हो, त्यात काय कारण काय आहे? त्याचं कारण म्हणजे त्याचं कारण म्हणजे रशीद आता पिक्चर मध्ये मोबाईल चॅनल मध्ये जे कार्यक्रम दाखवतात ते आम्हाला करायला लावतात स्टेजवर. वग नाट्य नको म्हणतात. त्यात आमचा तमाशा कुठलाही तमाशा पडायचं काय पाबंदी नाही. आम्ही वग नाट्य करतो. काय काय ठिकाणी वग नाट्य केलेले आहेत. ज्या गावाची आवड आहे त्या ठिकाणी वग नाट्य केले. आता माझ्यासारखेच विटा भाव मग नारायणगावपासून मी आता तमाशा करते. आता माझं वय 72-73 आहे. 65 वर्षे मी तमाशे करते. पण आतापर्यंत वगनाट्य मी चांगले दाखवले. आमच्या मालकांनी देखील चांगले वगनाट्य दाखवले. विष्णू बाळा पाटील, बापूबीर वाटेगावकर, मायाजी साडी वगैरे. पण आता जी रसिक आहेत त्या 2019 लॉकडाऊन झाल्यापासून वगनाट्य नकोच म्हणतात. लॉकडाऊनच्या अगोदर वगनाट्य तर पाहायचे लोक, पण त्यानंतर वगनाट्य नको आहे. आम्हाला गाणी पाहिजेत. त्यात तमाशा पडायची कुणाची हे नाही. पण ताई आजही ही परंपरा जतन केली पाहिजे. आता अनेकांचं मत आहे की आपला जो जी कला आहे ती रसिकांच्या हातात नाही घेतली पाहिजे, रसिकांना आपण खेचलं पाहिजे. यासाठी काय प्रयत्न झाले पाहिजे? तसं ते झाले मला मान्य आहे की रसिकांना खेचलं पाहिजे. पण रसिकांचं कसं आता आपण समजा गाणी बंद केली, पारंपरिक तमाशा त्यांना दाखवला, पारंपरिक तमाशा दाखवला, मग गण गवळण चक्कर सवाल जबाब वगैरे दाखवले, लावण्या दाखवल्या, परत तुम्हाला सांगते बघण्यात दाखवलं, त्याला प्रेक्षक येतच नाही. येत नाही अजिबात. धंदा होणार नाही आणि त्याला सुपाऱ्या पण मिळणार नाहीत. आता सगळा नवीन जमाना आलाय. आता कोणी सुपारीवाल्यांनी जर सुपाऱ्या घ्यायला लागले तर पहिले सुपारीवाले म्हणतात तुमच्या तमाशामध्ये मुली आहेत का? म्हणजे असं कोण म्हणत नाही तुमच्या तमाशामध्ये कुठला वग लावणार आहे, तुमच्या तमाशामध्ये कोणते लावणे घेणार आहे, अजून कोण कोण तुम्ही कला करून दाखवणार आहे हे कोण विचारत नाही. तुमच्या तमाशाला मुली आहेत का? मग त्याला पर्याय काय करायचा? म्हणजे रसिकांनी तमाशा बदलावलेला आहे. त्यात आमचा दोष नाही. चिंताजनक आहे तुम्हाला असं वाटतं? हा, चिंताजनकच आहे. हे वेगळं व्हायला लागलं. दिवसांदिवस फार वेगळं व्हायला लागलेलं आहे. आम्ही 8-8, 9-9 तास तमाशे केले. 9-9 तास, कारण की आमच्या गाड्या लाईटी नाही लागल्या. संध्याकाळी 9 वाजता तमाशा उभा केला की 5:00ला तमाशा सुटायचा. पण आता 3 तासामध्ये सगळं मला 2 तासात उरकावं लागतं, 3 तासात उरकावं लागते. नाही, पण याच्यामुळे जे कायदा व्यवस्था जी आहे शासनाची, पोलिसांचं संरक्षण जे तमाशाला हवं आहे ते मिळत नाही. संरक्षण अजिबात मिळत नाही. ज्या गावात आम्ही तिकटीवर समजा तमाशा करायला गेलो, ज्या गावात आमचा तंबू ठोकला, तेव्हा प्रत्येक गावातले प्रत्येक माणसं पक्षामध्ये हा म्हणणार की मी आमच्या पक्षाला माहिती 10 माणसं सोडा, तिथं आमच्या पक्ष 10 माणसं. आणि पोलीस लोकांचं बोलायला गेला, पोलीस लोक म्हणतात आम्हाला गावात राहायचंय, तिथं आम्हाला काय होतं आता की कोण चालणार नाही. मग आता पोलीस बंदोबस्त देखील मागून काय फायदा नाही. उलट त्यांना 10,000 5,000 द्यावं लागतं. विशेष म्हणजे पोलिसांचं जे संरक्षण हवं आहे, कारण तमाशामध्ये जास्त महिला असतात आणि ही भीती एवढं मोठं फलमार्ग जबाबदारी असते. पण तरी पण यातूनही तमाशा सुरू आहे, आज परंपरा सुरू. सरकारने यासाठी काय केलं पाहिजे? आम्हाला शासनाने प्रत्येक गावामध्ये आम्हाला शासनाकडून पोलीस बंदोबस्त दिलाच पाहिजे. ते पण म्हणजे जिगरी तात्पुरतं नाही, 1 तासभर राहायचं परत निघून जायचं असं नाही. आमचा कार्यक्रम सुटेपर्यंत आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आम्हाला पोलीस जेवढे आहेत पोलीस त्यांचं पाबंदी पाहिजे ना आम्हाला सगळ्यांची. काही आज सरकारची आहे, चित्रपट आहे, नाटक आहे, आणि त्यात ही लोककला आहे. लोककला बहुजनांची आहे, गरिबाची आहे. आणि चित्रपट नाटक हे अभिजात कला म्हणून बहिण शासनामध्ये भेदभाव करतं का तुम्हाला असं वाटतं? होणार ना. आता मला परवाच सांगितलं की प्रत्येक नाटकामध्ये पॅकेज वाटलं गेलं. अजून तमाशा लोकांना म्हणताना का नाही? तमाशा लोकांना पॅकेज पहिले जे होतं विलासराव देशमुख असताना त्या टायमाला परत कितीतरी मंत्री होऊन गेले. आता का नाही आम्हाला पॅकेज? का नाही तमाशा काढा होता? कारण आता आम्हाला व्याजाने पैसे सावकारकडनं काढावं लागतं, तेव्हा तमाशा बाहेर पडवतो. आणि लोकांना ही जेवण ठेवली पाहिजे. काय मी कसं जगायचं सांगा? पण शासनाचं मत आहे की जी परंपरा जी ठेवायची आहे ती कलावंत आपण ठेवत नाही. त्यामुळे आम्हाला नियोजन करताना आम्हाला सगळं अडचण व्हायला लागते. अजून एक अशी चिंताची गोष्ट एक अशी झालेली आहे की आता नवीन तमाशे जे परंपरा तमाशे ते सुरू आहे, तर नवीन तमाशे यायला लागले. हल्ली नवीन तमाशे यायला लागले. त्यामुळे सरकारला खरी तमाशा कलावंत हे मला मान्य आहे. शासनाकडनं हे मान्य आहे की शासनाने स्वतः इथं येऊन चौकशी केली पाहिजे की
की जातीमध्ये तमाशे कोणते आहेत. कुणी पण आता बँडवाले जरी असले ना तर म्हणजे आमचा तमाशा आहे म्हणतात. गोदा जागरणवाले आमचा तमाशा आहे म्हणतात. भजन करणार कीर्तनवाले आमचा तमाशा आहे म्हणतात. जे उठल ते तमाशा आमचा तमाशा. जसं तमाशाला पॅकेज सुरू मागच्या टायमाला केलं होतं का नाही, सगळ्याला 8 लाख कोणाला 6 लाख असं चाललं होतं ना 6 वर्षापूर्वी बघा सगळ्याला. त्या टायमाला जे तमाशे निघाले मग काय त्यात जागरणवाले आहेत, काय भारुडवाले आहेत, काय भजनावाले आहेत, काय बँडवाले आहेत. तमाशा आहे. आणि तमाशा करतात शासनाने चौकशी करा नीट. ह्या मानधन मिळतं ना हे शासनाने चौकशी कलावंत आहे का हे चौकशी करा की तुम्ही, मग तुम्ही त्याला मानधन चालू करा. पण आता ह्या जेवढं तमाशा संघटना आहे यांची जबाबदारी नाही का की खरंच तमाशा कलावंत कोण आहे ही निवड त्यांनी स्वतः सहकार्य केलं पाहिजे की नाही पाहिजे. आता तमाशाने संघटना थोडी घासळलेली आहे, कारण का कोणी कोणाचा हे करत नाही. त्याच्यामुळे मी पण भाग घ्यायचा बंद केलाय, रघुन देखील भाग घ्यायचा बंद केलाय. आलं का लक्षात? सगळ्यांनी भाग घ्यायचे बंद केले, जे ते आपापल्या परीने चालते. हा बरोबर आहे. मग त्या संघटना जबाबदाऱ्या काही जबाबदारी संघटनाच्या आहेत की तमाशामध्ये बोगस लोक येऊ नये, तमाशामध्ये अधिकृत माझा पॅकेज मिळण्यासाठी संघटनांनी उपाय दिला पाहिजे. म्हणजे तमाशा खोटा कोणता आहे खरा कोणता या लोकांनी सांगितलं पाहिजे ना. जेवढी सरकारी जबाबदारी तेवढी संघटनेची जबाबदारी तुम्हाला असं म्हणायचं पाहिजे ना. पाहिजे संघटना जोखमदारी आहे. संघटना आता काय संघटना ह्याच्याकडे 4 तमाशे फड असले की त्याची बाजू घेणार, ह्याच्याकडे 4 तमाशे फड त्याची बाजू घेणार. असं झालं संघटनेचं. त्याला चवच नाही, संघटनेला चवच नाही राहिली. सरकारने यासाठी काय केलं पाहिजे? सरकारने या कारणाने काय संघटनेवर विश्वास पण ठेवू नका तुम्ही. सरळ सरकारने स्वतःहून जरा 2 मासं सोडून चौकशी केल्या पाहिजे. चौकशी केल्या पाहिजे जातीमध्ये तमाशा आहेत का नाहीत, हा लोकाला कशी चालली आहे, कोणाची लोकाला आहे, कोण आहे, हे सगळं बघितलं पाहिजे ना. त्यासाठी तुम्ही जे तुमचं एवढं नाव हे मोठे जाणे नामांचे तमाशे दत्ता मालिक आहे, त्यांनी आधी नाव एवढं मोठं, पण तो का आता संपत चाललेला आहे. आणि आता नवीन तमाशे आल्यामुळे ही परंपरा कुठेतरी परंपरा खेळ बसते तुम्हाला वाटत नाही? परंपरा आता काय खेळ बसलेलेच आहे. आता काय झालं, आता हे काय अनुदानचं बघा, अनुदानच्या मध्ये नाही मिळालं होतं 4 वर्षापूर्वी. मोठ्या तमाशाला 8 लाख, छोट्या तमाशाला 6 लाख. आता छोट्या तमाशावाल्यांना पण 6 लाख 8 लाख देतात. थोडक्यात आता माझी बहीण एक संध्या माने, ती एक तिच्या अपाय आहे, तिच्या म्हणजे एका पायाने अपंग आहे ती आता तमाशा चालवती. एक छोटा मोठा महिना 2 महिने तमाशा चालवती. मग आता जे बाकीचे आहेत ना झाडाखाली तमाशे काय त्यातले मोठ्या तमाशाचं हे घेतात, पॅकेज घेतात. मग फक्त माझ्या त्या संध्या मान्याला का तुम्ही बघायला होते, तिला पण मोठ्या तमाशात घ्या ना. भेद झालेला आहे. भेद होते कोणी काय सांगा भेद होते. तुम्ही जातीवंत कला बघा, जातीवंत जे 2 महिने धंदा करतात ना, तुम्ही त्याला 8 लाखाचं पॅकेज देताय. मग त्याला देते 8 लाखाचं पॅकेज म्हटल्यानंतर एवढ्यामध्ये तुम्हाला सांगते जी संध्या माने ना तिचा पण तमाशा पण पाहिला होता, पण काय कारणास्तव तिचा तमाशा बंद झाला. तिच्या दोन्ही पायाचा ऍक्सिडेंट झाला. मग ते आता छोटा करते, तुम्ही त्यांना देताय ना पॅकेज मोठ्या तमाशाचं अनुदान, तिला पण द्या ना. लंगडी पांगडी त्याचा आशीर्वाद लागल ना तिचा. धन्यवाद, तुम्ही खूप छान मुलाखत दिली. ताई म्हणजे विठाबाई सारख्या जे स्पष्ट बोलणाऱ्या ताई आहेत. विठाबाई नंतर मंगळाताईचं आज प्रखर मत व्यक्त केलेलं आहे. सरकारने काय सूचना केल्या पाहिजे, उपाययोजना केल्या पाहिजे आणि संघटनेने पण काय काय केलं पाहिजे हे त्यांनी आज प्रखर मताने विठाबाई सारखं त्यांनी आज आपल्या भाषेत त्यांनी आज सरकारनं चांगलं प्रहार केलेला आहे. आणि त्यामुळे ताईंना धन्यवाद देतो. ताई नमस्कार. धन्यवाद. मी काय म्हणते की 2 मिनिटं आपले खंडूराजे पत्रकार आहेत, त्यांनी पहिल्यापासून कलावंताचा आमचा जीव आहे, कलावंताचा आधार आहे आमचा. त्यांनी पहिल्यापासून हे पत्रकारांनी पहिल्यापासून आमच्याकरता फार जीव ओतलेला आहे. त्यांनी या ठिकाणी इतक्या लांब न येऊन माझी 2 शब्दाची मुलाखत घेतली. मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.